कधी गिरणारी तर कधी गाणगापुरी, गुप्त संचार तुमचं या समस्त भूतलावरी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रीपाद वल्लभ गुरुवर्य तुम्हाला आज सांगू इच्छित आहे हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐकावे, कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे। पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखविले असेल तरी गुरुदेव त्याच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास, घोर अपमान पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात। घोर कष्टातून बाहेर काढून त्याला कार्यक्षम करून त्याला पुनर्जीवन देतात। तुमचा सद्गुरूवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा। भाग्यवान ठराल। पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबावतो, तसंच मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच विषयात गुंततो। म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरू सेवा हा विषय द्या, कारण इतर कामे क्रोधाधिक विषय तुम्हाला बुडवणारे आहे। एकमेव असा सद्गुरू सेवा विषय तुम्हाला भवसागर तारून नेणार आहे। आता नाही तर मग पुन्हा कधी नाही। ज्याला 4 पैसे शिल्लक टिकावे असे वाटते त्यांनी पहिली गोष्ट कोणती करायचे ते म्हणजे कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये। हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच सहज शिल्लक पडू लागते। तोच नेम प्रेमाने लागू असतो। प्रेम वाढवावे असे वाटत असेल तर प्रथम दोषबुद्धीला मूठ माती देणे बंद करावे, नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे। चुकून सुद्धा कोणाचे मन दुखणार नाही याची काळजी घ्यावी। शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे, हे मी सांभाळीन। तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे, या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही। पण करत असताना सुद्धा उगाच इतर विचार मनात येतात, मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे? उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाव घे हे बरं नाही का? देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व संकट दुःख दूर करेन। तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहे। आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागतील आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे। त्यापेक्षा आणखीन देव काय करणार? जाप आणि जप या दोन्ही गोष्टी दिसायला सारख्या आहेत, तर उच्चाराला वेगळे आणि त्याचे अर्थ एकदम भिन्न। परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जपा, तरी पण त्याचे संबंध खूप जवळचा आहे। आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो, त्यामुळे तुम्ही नेहमी भगवंताचे नाम जपत राहा, मग भगवंत तुम्हाला कसे जपेल ते पहा। श्रीपाद म्हणतात, बी आधी की वृक्ष आधी असा वाद काही हुशार लोक घालत असतात, पण या दोन्हीच्या आधी जो एक आहे तोच देव आपल्या संकल्पनेतून बियातून वृक्ष व वृक्षातून बी निर्माण करत असतो। त्याच्या संकल्पनेचा सप्त ऋषींना पण अंदाज लागला नाही, तर तुम्ही तर साधारण मनुष्य आहात। परमेश्वर योजनेचा अंदाज लावायला जाऊ नका। तुम्ही फक्त देवाचे नामस्मरण करा, सत्कर्म करा। तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो। तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो। माझे हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माझा स्वामी शक्तीवर, माझ्या श्रीपाद श्री वल्लभावर विश्वास आहे असे टाईप करा। भाग्यवान ठराल। अनेक जन्मातील पापाचे जेव्हा क्षण येऊन पुण्य कर्मफळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्तीत उदित होत नाही। कुठल्याही काळात भक्ताला दत्तभक्ती पूर्णरूपे सिद्ध प्राप्त होतात, त्याला साक्षात श्रीपाद श्री वल्लभाचे दर्शन स्पर्श त्याच्याशी संभाषण अशा गोष्टीचा दुर्लभ योगाचा भाग्योदय होतो। देवाला घाबरला नाही तरी चालेल, पण तुमच्या कर्माला घाबरून राहा, कारण शाप किंवा आशीर्वाद, शिवा किंवा ओव्या, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे काही तुम्ही एखाद्याला देता तेच तुमच्याकडे परत येत असते। हा परम चैतन्य शक्तीचा किंवा
निसर्गाचा नियम आहे आणि याला मी स्वतःसुद्धा काही करू शकत नाही. त्यामुळे तू फक्त तुझे कर्मावर लक्ष केंद्रित कर. बाकी सर्व पाहायला मी येते आहे. तुझ्यासमोर येऊन जातो मी जेव्हा तेव्हा तू मला ओळखायला चुकतोस. मी तुला कधी मुक्या प्राण्यामध्ये, कधी उपाशी पोटी गरिबाच्या, तर कधी अडीअडचणीत सापडलेल्या जीवाच्या रूपामध्ये तुला भेटत असतो आणि तू मला मूर्तीमध्ये शोधत राहतोस. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. पक्षाच्या कंठातून निघालेला शिवही मीच आहे. गाणगापुरातही मीच आहे. दुर्वावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही. मी सदैव तुझ्या सोबत आहे. काही वेळ नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त तुमचे कोण आणि परके कोण हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे सापडतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. तू पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तिथे मी दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य शक्य मी नक्कीच करेन. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी जरा उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार आहे. चांगल्या माणसाला चांगल्या गोष्टी उशिरा मिळतातच. संयम ठेवून तुझी वेळ पण लवकरच येणार आहे. बाळा, देवावर, स्वामीवर नितांत श्रद्धा ठेव. तुझ्यासाठी अनेक दिशेने आशीर्वाद येत आहेत. त्याचा अनुभव ते काही काळातच घेणार आहेत. देव त्यांना कधीही हरू देणार नाही. त्याच्यासाठी मोठे यश देव स्वतः निर्धारित करत आहे. त्याच्या यशासाठी देव स्वतः त्यांना आशीर्वादित करत आहे. त्याच्या मार्गातील ते अडथळे दूर करण्यासाठी स्वतः स्वामी देव त्यांच्यापर्यंत येत आहेत. त्यांचा मार्ग मोकळा करून त्यांना त्याच्यावर तो विजय आणि ते धैर्य प्राप्त करून देणार आहेत. त्याचा जर विश्वास आहे की स्वामी त्याच्यासाठी कार्य करत आहेत तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका. तुम्ही स्वामीचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात. तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही म्हणून देवाने तुम्हाला ते मौल्यवान संदेश आणि आशीर्वाद दिला आहे. ते तुम्ही मनापासून स्वीकार केले आहेत. काही काळातच देव तुमच्यापर्यंत ते नक्कीच चमत्कार घडवून देतात. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.